महादेवची आई म्हणतीये तिला वारी चांगली गेली, हे एक बरं झालं. तसही संत न्यूटन त्यांच्या पहिल्या अभंगात म्हणलेच होते, गोष्टी तशाच राहते जोवर त्या कोणी बदलत नाही. ठेविले अनंते तैसेची राहते, अनलेस अँड अंटिल फोर्स इज अप्लाइड. बल लावल्याशिवाय कार्य घडत नाही. आता न्यूटनचाच नियम म्हणल्यावर काय करणार, तो घडणारच. ते म्हणतात ना, एनर्जी आत्मा वगैरे मंडळी कधीच नष्ट होत नाही, फक्त रूप बदलतात. ह्यातून त्यात आणि त्यातून ह्यात. सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आपली दिंडी आता सुरू होणार आहे. टेल समथिंग. हां, तर आम्ही आता विठ्ठल मंदिरापासून सुरू करतो आतमधीच्या. आता कुठे सगळ्यांनी लाईनमध्ये थांबलेत, सो आम्ही हळूहळू पुढे जाऊ. सो आत्ताशी चालू शिवाजीनगरपर्यंत जाणार आहे. येस, वी वॉन्ट कमिट बट टोटल 20 किलोमीटर्स, बट वी आर होपिंग की पूर्ण करून टाकू. हा वारीचा 3रा दिवस आहे. अकुर्डी गावठाण केलं सुरू. तिथे बटन असते पिट्टा. अकुर्डी गावठाण इथे आम्ही पोचलेलो आता खंडोबा चौकात, आणि अजून साधारण 22 किलोमीटर राहिले आहेत. 20 का? अप्रॉक्सिमेशन. या ठिकाणी पाऊस पडून गेलेला आहे, तरी पण अजून थोडा थोडा पडतोच आहे. आणि पिंपरीपर्यंत, पिंपरी नाही ॲक्च्युली चिंचवडला पोचलो आहे आम्ही. बट ऊन असू दे की पाऊस, वारीसोबत चालताना तर छानच वाटतं एकदम. सो ब्रो, डीसी आवडतं की मार्वल? मार्वल. पण तू सुपरमॅनचं घातलंय, सुपरमॅन डीसीचा आहे. शोसाठी. तिथे द्यायचं आहे का? ठीक आहे. काय? बस बस बस. आय थिंक पुण्यामध्ये माणूस चहा जेव्हा पितो तेव्हा त्याचा दिवस खरा चालू होतो. आत्ता मला जर एनर्जेटिक वाटतं. मीनवाईल साधना.
पाहिजे हे मोबाईल ठेवायला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी. आकुर्डी देहूपासून निघालेली ही वारी आपली गेल्या 3 वर्षापासून हे 3रं वर्ष आहे. पंढरपुरापर्यंत जवळजवळ 21 दिवसामध्ये 63 लोकांशी संबंध येतो. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण एका ठिकाणी, नाश्ता एका ठिकाणी, संध्याकाळी जेवण एका ठिकाणी. तर 61 ठिकाणची सोय कालपर्यंत झाली होती. पण इथला नाश्ता जो आहे तो आकुर्डीत खूप लोक होती देणारी, पण त्यांना कोणी सोडत नाही. तिकडे पण लोक आहेत सोडत नाही. आत्ता आम्हाला पण सोडलं नाही. गाडी पास असून सोडलं नाही. आम्ही इकडून फिरून आलो इकडे. आणि मग त्यामुळे मग असं विचार आला की आपलं घरनं नाश्ता करून आणा. पण पांडुरंगानं अशा व्यक्तीला पाठवलेलं आहे की नरेंद्र मोदींना इथं येताना देहू गावामध्ये जे प्रॉब्लेम येत होते ते सॉल्व्ह करून मोदींसारख्या व्यक्तींना इथं आणलेलं आहे. त्यांना कुणीच अडवत नाही. त्यांची गाडी कुठेही फिरू शकते, या दिंडीत पण आणि माऊली दिंडीत पण. असे व्यक्ती पांडुरंगानं आपल्याला इथं दिलेले आहेत. त्यामुळे आपली नाश्त्याची आणि सगळी सोय झालेली आहे. आणि आत्ता इथं आल्यात गवळ्याची उंडवडीमध्ये एक सोय झाली नव्हत्या, तर इथं येतानाच मला फोन आला त्यांचा की आमचं नाव लिहून टाका आणि आमच्याकडून तुम्ही जेवण. त्यामुळं आता आमच्या दिंडीची सगळी ओव्हरऑल सोय इथून तिथपर्यंत झालेली आहे. त्यामुळे कुणालाही मध्ये काही करायला लागणार नाही. फक्त नामस्मरण करायचं, भोजन आपल्याला पाठवून देतोय. ठीक आहे. तर तुम्हा कुटुंबियाचं पुन्हा एकदा आमच्या दिंडीतर्फे हार्दिक हार्दिक आभार मानतो. आणि आता आम्हाला तुम्ही आम्हाला सेवा करण्याबद्दल जी काही सेवा दिली, आज जे काही करणार त्याबद्दल आम्हीही तुमचे मनपूर्वक सहकुटुंब सहपरिवार आपलेही आभार मानतो. तुम्ही रॉमध्ये काम केलं? DRDO म्हणजे डिफेन्समध्ये. माझे वडील पण डिफेन्समध्ये होते. अच्छा. हां, 14 मराठा लाईफ मिळते. आणि त्यामुळं शक्ती आणि भक्तीचं कॉम्बिनेशन जे आहे. चला, ओके ओके. सो गुड. माझी ही पहिली वारी आणि खूप जास्त एन्जॉय करतोय मी. फर्स्ट टाइम इतकं नाचलोय मी. भर रस्त्यात जर तुम्हाला नाचायचं तर वारी इज द राईट थिंग टू डू. तुमच्यासाठी वारी म्हणजे काय एका शब्दात सांगा? वारी म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण. संत वचन. जीवन जगण्याचा अर्थ. वारी म्हणजे माझ्यासाठी आनंदाचा सोहळा. वारी म्हणजे सगळ्या सुखाचं सुख. सगळ्या सुखाचं सुख. पंढरीशी जाते जावे सुख वाटे जीवा. साऱ्या सुखाचं सुख ही वारी आहे. आनंद. इतका
आनंद की जो शब्दात नाही सांगू शकत. खूप आनंद. वारी म्हणजे माझं वेगळं जग. पांडुरंगाला भेटणे हेच माझ्यासाठी वारी. वारी म्हणजे समर्पण. समर्पण. येस. आनंद आनंद आनंद. वारी म्हणजे माझ्यासाठी माहेरचं सुख. येस. काहीतरी वेगळं बोला. वारी म्हणजे सांगायचं म्हटलं पंढरपूरला गेल्यानंतर माहेरी गेल्यासारखं वाटतं. वारी लय उत्तमाची झाली. आम्हाला पाऊस पाणी काय आठवलं नाही. हरी श्री हरी नाम गोविंदा गोविंदा. आनंद लुटतो आम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर संभाजी महाराज की जय. वीर संभाजी महाराज की जय. वीर संभाजी महाराज की जय. हरे हरे साधना कुठे आलेलो आपण? आपण एच.ए. कॉलनीमध्ये आलेलो. तर एच.ए. कॉलनीमध्ये हा जो पुतळा आहे शिवाजी महाराजांचा, जो मी माझ्या 22 इयर्सच्या पुण्यात लाईफ टाईममध्ये पहिल्यांदा बघतो. आणि मी 4 वर्ष झालं कॉलेजला जाताना इथून पास होती. आणि आय वंडर की ह्याच्या मागे रेसिडेन्सी आहे की नाही. अँड टुडे वी गॉट टू नो की मे बी आहे आणि मे बी नाही. दिस इज अ समर अँड रेनी कॅप. माझा ना आम्ही नेहमी तिथे बसलेले आणि बाबू काकांचा फोन काढला आणि त्यांनी माझा फोटो काढला. आणि त्यांना माहिती आहे की मला असं सारखं चेक करावं लागतं फोटो चांगला आला की नाही. म्हणून तरी सेल्फी कॅमेरा सुरू करून मला फोटो काढला. अका चला वारीला. नाशिक फाट्याला पोचलेली आहे आणि 5-10 मिनटं आय थिंक आपण इथे बसणार आहोत. सगळ्या वारकऱ्यांना बऱ्यापैकी दम लागलेला आहे. झालं का सुरू? रोलिंग का? हां, रोलिंग. तर काय झालं, पहिला दिवस होता जेव्हा देहूमध्ये गेलेलो आम्ही, तेव्हा ज्या काकू आहेत ना, ज्या माझ्या साईडला होत्या, ज्याने तुळस घेतलेली, त्यांच्या घरी गेलेलो आणि तिथे जागा नव्हती उभं राहायला. म्हणून आम्ही सगळे बसून हरिपाठ म्हणणार होतो. तर सगळे बसलो आणि मी पुढे येऊन बसली, कारण की मागे सगळे बायका होत्या, जरा गर्दी होती आणि मस्त वाईब करतात ना समजतं मागे. तर आम्ही असं बसलो आणि टाळ नव्हता नेला मी काल त्या दिवशी अपॅरेंटली. तर ते जे काका आहेत ना, जे सूत्रसंचालन करतात, म्हणजे संकष्टीचे पप्पा, तर ते त्याच्या माझ्याकडे बघत होते आणि त्यांना कळत होतं मी स्ट्रगल करत होती टाळ्या देते. तर ते म्हणले हा टाळ घे, फक्त परत दे मला हा टाळ. त्याला भाई क्रेझी गोष्ट झाली, टाळ मिळाल्या, मस्त वाईब वगैरे करू, व्हिडिओमध्ये येणार भाई टाळ घेताना. म्हणजे टाळ वाजत तरी खनखन टाळ बसला त्याच्यावरती. आणि तो मला कळला नाही जेव्हा खनखन बसला तेव्हा. नंतर परत मी जेव्हा आपण असं असं करतो ना, त्यावेळेस मी बघते काय झालं म्हणून मी त्याच्यावरचं साल्ट काढलं. अरे, आणि त्यात खड्डा झाला आणि मला आतले असे सेल्स आणि फ्लॅश असे दिसतात. सो दिस इज द स्टोरी ऑफ दिस. सॅड स्टोरी, बट आय एम नॉमिनेटेड फॉर व्हेरी इंटरेस्टिंग नव्हती पण ठीक आहे. सॅड स्टोरी, बट आपण सगळे वारीमध्ये, सो दुःख, पेन वगैरे कोणाला काही फील नाही होत, सगळे आनंदीच आहेत. स्पेशल साधना दिला तर होतच नाही. रिक्षावरचं वाचलं का?
अपार्टमेंट म्हणून एक आहे इथे फुगेवाडीच्या इथे. तर आम्ही तिथे जेवलो, आम्ही मस्त अभंग म्हटलं, आम्ही तिथे नाचलो पण मस्त एकदम सत्कार झाले लोकांचे. काकूंचा सत्कार झाला. काकू 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 दुसऱ्या काकूंमध्ये छान आहे एकदम. काकूंनी काय भजनं गायले. एक्झॅक्टली. असं पहिलं ऐकलंच नाही, गोळ्यात एवढं छान आहे, तुला टी व्हीवर बघू आम्ही वगैरे वगैरे. काकू एकदम असं ओमे गॉड होते. हां, तर मग आता आम्ही परत सुरू केलं चालायला आणि आपण बघू शकता आमची दिंडी खूप लास्ट आहे कारण की वाहने जाताना दिसतात ऑलरेडी. एक्झॅक्टली. येस. तो आता आम्ही थेट खडकी गाठणार आहे आणि तिथे म्हणजे हरिपाठ होईल. सो स्टे ट्यून्ड आणि फ्यू मोर किलोमीटर्स टू गो. आय थिंक 10 नाही जास्त होईल. कमी राहिले 8-7 किलोमीटर. गुगल करा गाईस, फुगेवाडी टू खडकी किती आहे. स्टे ट्यून्ड. काका, दिंडी म्हणजे तुमच्यासाठी काय हे एका वाक्यात सांगा. दिंडी हा एक अनुभव आहे. मी गेली 22 वर्षामध्ये पंढरीच्या वारीबद्दल खूप अभ्यास केला, पण हा थेरोटिकल अभ्यास नाही आहे. वारी ही अनुभवण्याची गोष्ट आहे. दिंडी म्हणजे अनुभव, दिंडी म्हणजे ऐक्यता, दिंडी म्हणजे गैरसोय कशी सोय होऊ शकते, दिंडी म्हणजे पांडुरंगाची कृपा काय असते, दिंडी म्हणजे ह्या पृथ्वीचा सांभाळ कसा काय चाललेला आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव म्हणजे दिंडी. आणि एकदा जो दिंडी करतो ना तो परत दिंडी कधी चुकत नाही. इथे जो आनंद मिळतो तो वर्षभर कुठेच मिळत नाही. आणि मला असं वाटतं की जीवनामध्ये जितके दिवस आयुष्य आहे तितके दिवस म्हणजे वारी चुकू नये आणि असाच या वारीचा आनंद घेत राहू. कारण आनंदाचा सागर आहे वारी म्हणजे. खूप आनंद आहे. दिंडीचं वर्णन करणं हे फार अवघड आहे. वाक्यात खूप अवघड आहे. व्याख्या करणं फार अवघड आहे. आणि ह्याच्यावरती हे पण आहे, वेटीचं साईन पण आहे. ब्रँडेड आहे पॉपकॉर्न. आय थिंक कोणत्या तरी जेनझीची आयडिया होती. डेफिनेटली वी शुड गिव्ह मार्केटिंग करतो मे बी. अच्छा, हे कोणत्या ब्रँडचं आहे का? नाही, पण मला वाटलं ब्रँड. त्याच्यावर लिटरली पॉपकॉर्न लिहिलं. तरी आपण एक्झॅक्टली भाई. कुठं वाट म्हणजे भेट त्याला रगत निघल तर दिवस तू चांग परवा बिकुणाची पृथ्वी मोलाची शुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला आयुष्यात पहिल्यांदा खडकीचा चौक इतका रिकामा बघतोय मी. हे फक्त आणि फक्त वारीमुळे पॉसिबल आहे.
अद्भुत रसाची अद्भुत रसाची घरी न दुरडी अद्भुत रसाची घरी न दुरडी जंब सासऱ्या सांडी न कुरवंडी जंब सासऱ्या सांडी न कुरवंडी ऐसा जोगवा जोगवा मागेन ऐसा जोगवा जोगवा मागेन ऐसा तुकाराम महाराजांच्या पालखीने आता संजीवनी ब्रिज क्रॉस केलेला आहे. आम्ही वाकडेवाडी बस करतो जवळ. तर फ्रॉम लास्ट 2 years इट हॅज बिकम व्हेरी स्मार्ट. म्हणजे त्याने ट्रॅकर लावला पालखीला. सो यू कॅन कीप अन अपडेट कुठे कुठली पालखी वगैरे. येस. सो आपण गुगलवरती बघू शकतो पालखी. पुणे पोलीस आणि मुंबई पोलीस आहे करतात. गुड जॉब मुंबई पोलीस. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी प्रचंड थकून आम्ही फुटपाथवर बसलेलो आहे. हे PCMC हे नवीनच बांधलेलं फुटपाथ. खूप चांगले आहेत ॲक्च्युली. टँकरमधून 2 आम्ही सांगितलं. सगळ्यांचे पाय जास्त एका त्याच आपल्या रुक्मिणी माता सगळ्या त्यांना घाला. अजून या ना. या बघू या 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 वा वा वा. हे काय काय जावं आणि हे का घ्या घ्या घ्या. सर्वांच्या चरणी आमचे दंडोत पुन्हा आणि तुमचा आम्हाला आशीर्वाद द्या. आम्हाला पंढरपुरापर्यंत तुमचं पण प्रवास सुखरूप हो. आमच्या तर्फे धन्यवाद. दॅट वॉज सच अ नाईस जेस्चर. एक्झॅक्टली. म्हणजे असं खूप इन्स्टिंक्टिव्हली होतं. असं नव्हतं की जे नगरसेवा वगैरे करतात ना की भाई आता आम्हाला यायचं म्हणून न्यूज यार भाई मान देतोय त्यांना वगैरे. अँड डोंट गिव्ह देम देअर वेजेस. सो इनोसेंट. एक्झॅक्टली. एका मूर्तीत देव बघणं खूप इझियर आहे. बट माणसांमध्ये देव बघणं खूप अवघड आहे. स्पेशली द पीपल हू वी सी दॅट दे सर्व अस. ते आपलीच घाण साफ करतात. बट तरी आपण आपली घाण साफ करतात म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. सो अशा लोकांमध्ये देव बघणं खूप डिफिकल्ट असतं. बट इफ यू अचीव दॅट आय थिंक दॅट इज लिबरेशन फॉर यू. दॅट इज निर्वाणा. दॅट इज लिबरेशन. कधी शिकला रे गाडी चालवायला? कधी शिकला? खूप दिवस झाले भाई. तू फक्त ब्रेकच्या जागी ॲक्सेलेटर दाबू नको. आम्ही पुढे चालतोय तुझ्या. नाही दादा. रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी
दारी उभा माझ्या देतो बीट पायी तुझ्या सेवा करीन युगे युगे माहुली हरी मुखी नाम घोष